चला भाताची शेती करायला. हे बघा अंडर पॅन्ट येत आहे. बापरे 80 फूट टेंट शेट. तर गावात पोरंही नाहीत का कोणच नाही, आम्हीच आता. मग तुम्हाला ह्या गोष्टीत काय वाटत नाही का? काय येतात तो तालुका आमचा मंडणगड आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक मुंबईला आहेत आणि बरेचसे लोक इथं शेती करायला पण आहेत. आणि तर मंडळी आज आपण ह्या मुलांसंग ह्या पाठीमागच्या खारी ह्या गावामधला आज आपण वॉटरफॉल बघणार आहे. ह्या तुमच्या कोण? माझे आई वडील. काय बोलताय तुम? आज बंद आहे पाऊस, थोड्या वेळाने येणारच आहे. शेवाळा आलाय शेवाळा. आज तर एवढा मोठा डोंगर पार करायचा आहे. हर हर महादेव मंडळी, गुड मॉर्निंग. कसं काय चाललंय तुम्हा सर्वांचं? बरं आहे ना एकदम? माझं पण एकदम मस्त आहे. तुम्हा सर्वांचा सपोर्टच एवढा जास्त भारी भेटायला लागला आहे, त्यामुळं मला अजून जास्त भारी वाटतं व्हिडिओ बनवायला. उलाशी येतो व्हिडिओ बनवाय मला पण. तर पाठीमाग आपला टेंट आहे. मी काय अजून हातपाय तोंड धुलेला नाही. मी आता फ्रेश होतो. आता आंघोळ बिंघोळ थोड्या वेळामध्ये. तर थोडं आसपासचं सीन बघा. मी व्हिडिओमध्ये जास्त काय म्युझिक वापरत नाही. तुम्ही बघताय मला म्युझिक वापरायला नको वाटतं या. मला हाही एकदम नॅचरल आवाज एकदम बरोबर वाटतोय. तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट करून सांगा. पाठीमागं टेंट आहे. टेंट वगैरे काढायचं आहे. दात बीत घासायचं आहे. आंघोळ करायचं थोड्या वेळानं. अजून कोणी सुटलेलं नाही. सगळेजण झोपलेले ते घरामध्ये. तर आज रत्नागिरी जिल्ह्यामधल्या वेळास या गावामधनं निघणार आहे मी. काल इथंच थांबले होते दिवसभर. पाठीमागचा व्हिडिओ ह्या घराचा होता. आता आज आपल्याला फुल्या दिशेने निघायचं आहे. आपल्याला जायचं या दापोलीला. दापोलीला जायला आपल्याला लगभग 2 ते 3 दिवस लागतील. दापोली इथून 90 किलोमीटर आहे. दापोलीमधून जर तुम्ही बघताय तर मी दापोलीमध्ये सायकल स्टोअरवरती येणार, कारण की मला सायकल रिपेअरिंग करायची मला. तर दापोलीमध्ये येतोय तुमचा गणेश भाऊ 1-2 दिवसामध्ये. तर नक्कीच भेटा, मला भारी वाटेल खूप जास्त. चला मी सगळं पॅकिंग करतो, सामान सगळं. तर रात्रीच्याला पाणी गेलं आतमध्ये, पण अजिबात पाणी आलेलं नाही. इथपर्यंत पाणी होतं, पण नंतरनं पाऊस बंद झाला, नंतरनं गेलं पाणी. चला आता सगळं सामान आवरतो. ही माझे कपडे ते काल रात्री अडकवलेले 2. हे बघा, ही 1 शर्ट, ही टॉवेल, ही 1-2, हे 3 शर्ट आणि ही 1 पॅन्ट. पण केला, माझी कपडे भिजली होती. एवढा घाण वास येत होता का नाही काय सांगू तुम्हाला. आणि फायनली ह्यांना मी धुवून टाकलं होतं. काल वॉशिंग मशीन होती, पाठीमागच्या व्लॉगमध्ये बघितलं होतं मी. वॉशिंग मशीनमध्ये ह्यांना काल धुवून टाकली. माईक नाही लावला, माईक खिशात या. आंघोळ करायला निघालो या, नंतर माईक लावतो. हे बघा एकदम मस्त पांढरे शुभ्र असे कपडे काढलेत बघा. चला ठेवून देतो आणि आंघोळ करतो. राम राम मंडळी, एकदम मस्त मध्ये सकाळ संध्या गोष्टी पॅकिंग झाल्या त्या. आपला देशाचा फ्लॅग. आता नाश्ता करू. नाश्त्याला केळशीकडे जायचं आहे. तर आजचा जो आपला मुक्काम आहे का नाही, केळशीच्या आसपास होईल असं मला वाटतं या. बघूया. केळशीपासून दापोली काहीतरी लगभग 70-80 किलोमीटरच्या आसपास दापोली भरून जाईल. तर परवा दिवशी दापोलीमध्ये पोचायचं असं काहीतरी नियोजन आहे माझं. सायकलचं काम करायचं आपल्याला त्यामुळे. तर पॅकिंग तर झाली सगळी, फक्त नाश्ता करू आणि नंतर आपण पुढे निघूया. चला जाऊ घरात नाश्ता करू. आईने केले सकाळ मस्त कांदे पोहे खाण्यासाठी. आणि हे आहेत हे भूत्या. ह्या घराचा आहे खूप जास्त हुशार डॉग आहे भूत्या. द्या किंवा नंबर द्या फोनपेचा. आमच्याकडे आले याच्यात तरी. तर मित्रांनो चला आता आपल्या इथून निघायचं आहे. चला हां हो वा. चला हर हर महादेव.
आई अंबाबाईच्या नावानं चांग भलं. वा, हे सकाळ सकाळ वेळास या गावामधनं आपण निघलेलो आहे आता. आणि सुंदर असं गाव आहे. इथे एक दुकान दिसतंय, थांबा कामाची गोष्ट काय बघू द्या. तर मंडळी थोडी माफी असावी मला, कारण की ना आपल्यापाशी खूप जास्त मोठे 2 प्रॉब्लेम झाले आहेत आणि हे 2 प्रॉब्लेम ह्या 2 दिवसामध्ये काही करून सॉल्व करायला लागणार नाही. ठीक आहे, सगळ्यात जास्त मेन गोष्ट जी आहे ना ती साईड अँगल घेण्यासाठी जी मी सेल्फी स्टिक वापरत होतो, जी मी 7 ते 8 दिवसापूर्वी ही नवीन घेतली होती. तर हे जे 3ही कान होतं ना ते तुटलं. ठीक आहे, आणि मी हिला ठेवून साईडला असं साईडचं सीन जे होतं ना, म्हणजे सायकल साईडनं जायची तुम्ही बघत होता आणि मी बोलायचो. तर ह्याच्यावर सेल्फी स्टिक उभा, म्हणजे इथं कॅमेरा असा फिटिंग असायचा आणि खाली ते ह्याचं 3 पाय होतं, तिथं कॅमेरा ॲटोमॅटिक जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उभं राहतो. ठीक आहे, तर हे तुटलेलं आहे. तर एक मी तरी पण तुम्हाला सीन लांब लांबनं कसं पण द्यायचा प्रयत्न करणार. दुसरा प्रॉब्लेम काय झाला आहे सांगतो तुम्हाला. आता बघा दाखवतो. ठीक आहे, दुसरा प्रॉब्लेम, हे एक स्पोक तुटला आहे. नंतर ना अजून हे बघा, हा एक स्पोक तुटला आहे, हा एक स्पोक तुटला आहे. त्यानंतर ना अजून पुढं एक अजून 3-4 अजून स्पोक तुटला आहे. हा बघा इकडे एक हा एक स्पोक तुटला आहे. नाही सकाळ सकाळ तर, आणि ज्यावेळेस सकाळी येत नाही त्यावेळेस दिवसभर लई चालू असतो. नंतर दुपारच्या पुढं जाम चालू होतं पाऊस. मस्त. आता फ्रीवर आता कुठं हे कुठून आलं आता? अच्छा, हे कोण आलं? मला वाटलं काही शिकून आलाय तुम्ही. अच्छा, आंब्याचा फटा मोडून साईडला पडला आहे. अरे वा, ही बघा आंब्याच्या झाडावरती ही बघा पालवी, ही बघा कशी फुटली बघितली हवा आंब्याच्या झाडावरती पालवी. मग हा कोकण आहे, ही आहे ना, ह्याला कोकण म्हणतात. हा खरा कोकण आहे. ही बघा, म्हणजे झाड तुटून पडलं तरी ह्याच्यावरती अजून ही जिवंत आहे झाड, ह्याला कोकण म्हणतात. समजलं ना. आणि हे फक्त कोकणात होता. चला, एखादा वाघ किंवा बिबट्याचं आज दर्शन होण्यामध्ये झालं, कारण की पूर्ण असं जंगल आहे. मला आता खूप लांबपर्यंत हा जंगल आहे, तर थोडी भीती पण वाटते. पण घाबरायचं काही टेन्शन नाही आहे. आपण जाऊया, बघूया चला. आणि मला माहिती आहे आधीमध्ये काय हॉटेल नाही. आता सध्या मला 18 किलोमीटरपर्यंत हॉटेल नाही, काय नाही. वस्ती आहेत मध्ये मी मागून कोणाकोंड खायलंच मी जेवण. जंगलच आहे पण किती जास्त सुंदर आहे बघितलं का. किती जास्त भारी झाडं आहेत आणि या झाडांवरती पालवी फुटली आहे. आणि ही बघायला मला खूप जास्त आवडते, खूप जास्त आवडते मला. आणि साईडनं हा छोटा वॉटरफॉल एक निघालेला आहे. मी असं का ओरडतोय माहिती आहे का, जरी आसपास कुठला वाघ म्हणा, बिबट्या म्हणा, भालू काहीतरी असेल जंगली प्राणी, तरी त्याला वाटलं काहीतरी माणूस आहे, मोठं काहीतरी आहे, तर तो भिवून पळून जातो. रस्त्यावर तरी येणार नाही. त्यामुळं एक कुत्रं पण नाही ह्या रस्त्यावर माझ्याशिवाय. ह्या रस्त्याला फक्त मी एकटाच माणूस आहे, बाकी कोणीही नाही आहे. तर मला वाटलं पण नव्हतं की ह्या रस्त्यावरून मला असला नजारा बघा समोर मिळेल. बघायचं तुम्हाला, हे बघा, वाव काय दिसतंय समोर. तेव्हा ते धरण आहे आणि तिकडे भाता शेती लावणी चालू आहे. आणि काय अप्रतिम दिसतंय बघितलं, किती भारी दिसतंय बघा हे. वाव काय मस्त आहे. ह्या रोडवरून मी आलो आहे. आजचं मला पहिलं गाव दिसलं एकदम जंगलामध्ये. हे बघा, हे बघा, हे साखरी म्हणून हेच गाव असावं. पण मेन गोष्ट आहे ना की ह्याला जायला मला रस्ता कुठून दिसत नाही. हा तर रोड आहेच, पण हा रोड
इकडं कसं जाईल हे समजत नाही मला, कारण की इकडे चढ आहे आणि मी इकडं वरती निघालो या आणि रोड पूर्ण आणि हे गाव पूर्ण खाली या. कसं जायचं आहे काहीच माहीत नाही मला तर. वा काय जागा दिसते. एकदा सायकल इकडेच घालतो मी, त्याशिवाय मला भारी वाटणारच नाही. वाव काय भानगडे बघू दे एकदा. वाव वाव हे ती बघा तिथं शेती करतायत तो का लावणी चालू इथं. हाय शेपती बघा लावणी चालू तो का. अयो रोड आहे ना हा मेन रोड सोडून मला इकडे खाली जावं लागणार आहे. तेव्हा तिकडं तेव्हा तिकडे लावणी चालू आहे. चला जाऊया बघूया. चला भाताची शेती करायला. तिकडे येण्यासाठी रस्ता कुठून आहे? राम राम मामा. काय चाललंय? लावणी चालू या? अरे वा, मी लावणी बघण्यासाठी आलोय खास. बघण्यासाठी आलोय मी खास. कुठून? सोलापूर. सोलापूर. हो जाऊ तिथे बैल वगैरे बांध. ठीक आहे चला. एकदम मस्त. म्हणजे सगळेजण मिळून म्हणजे असं असतं की आता ज्यावेळेस भात लावायचं आहे आता तर सगळेजण मिळून दुसऱ्याच्या शेतात जाऊन एकदा लावणार, नंतर ते आपल्या रानात येणार ते लावणार, असं असतं का? अच्छा, म्हणजे सगळ्यांना मिळून करायचं. अरे वा मस्त. चार अलग अलग आहेत. चार अलग अलग आहेत. अच्छा, चार अलग अलग. अच्छा अच्छा, तर आता ही आहे तर जी शेती दिसते आपल्याला. पण ते आता आहे ना सगळे संगती करतो. अच्छा, आता हे तर जी ही शेती आहे, आता ही शेती किती किती जणांची, म्हणजे कुठली वेगळी कोणाची कुठली वेगळी कशी ओळखायचं? हा पोल आहे ना, हां ही पोलवरता. हां हां ते ह्याची आहे. अच्छा त्यांची. इथे आहे ती ह्याची, अच्छा ही ह्यांची, अच्छा ह्यांची. अच्छा आमची तिकडे आहे. अच्छा, तुमच्या इकडे खाली आहे तिकडे. तिकडे अच्छा, तिकडे खाली दिसते ती. हां. अच्छा, आता ज्यावेळेस जास्त पाऊस येतो त्यावेळेस पण तुम्ही लागवण चालू असते का बंद असते त्यावेळेस? काल किती पाऊस होता. हां, तरी पण काल चालू होती का? अच्छा असं काय ते. अच्छा चला, ह्यांच्याकडून जरा थोडी आपण कोकणातली म्हणा ह्या गावातली थोडी माहिती घेऊ. तर तुमच्या गावाबद्दल थोडीफार माहिती सांगा आम्हाला. खूप छान दिसते तुमचं गाव. गाव रत्नागिरीचा लाचचा टोक आहे. अच्छा आणि जवळजवळ 300 मीटर 3.5 किलो 7 किलोमीटर समुद्राचा एरिया आहे. अच्छा आणि समुद्रापासून आमचा फक्त या हवेवरती मोठा गाव आहे. अच्छा आणि लास मंडणगडचा लाचचा टोक, तालुका आमचा मंडणगड. अच्छा. आणि त्याच्यामध्ये हे बरेचसे लोक मुंबईला आहेत आणि बरेचसे लोक इथं शेती करायला पण आहेत. अच्छा आणि ही शेती म्हणजे पारंपरिक आहे. अच्छा बरोबर. पारंपरिक आहे. आणि आमच्या जेव्हा पाऊस होईल, भरपूर पाऊस होईल त्यावेळेस आमची इथं शेती लागते, नाहीतर नाही लागत नाही. जसं म्हणजे देशास्तवर भाग कसा सातार कराड सांगली तसा भाग नाही. हा इकडं पाणी असेल तर आमची शेती होते. बरोबर. असं आहे. अशा पद्धतीची आमची शेती आहे. आणि जवळजवळ हे आता 400-500 पोते भात होतं एवढ्या रानामध्ये. हा. एवढा इथून असा सर्व 500 पोती भात होते. अच्छा हां. अच्छा अच्छा. आणि मग उन्हाळ्यामध्ये ह्या शेतीमध्ये काहीच होत नाही? काहीच नाही, काहीच नाही. अच्छा. फक्त एकच पीक. आता पाऊस संपला हां. की आमचा विषय संपला. मग बाकी दुसरा काही आमचा म्हणजे नाही. काहीच नाही. काहीच नाही. अच्छा. हां हां. तर आता हा जो भात लावलाय हा इंद्रायणी भात आहे का कसा नॉर्मल आहे आपला? इंद्रायणी नाही, हा रत्नागिरी 8 आहे. अच्छा हा रत्नागिरी 8 आहे आणि रुपाली अंकुर. अच्छा, रुपाली अंकुर आणि रत्नागिरी 8. हां. अच्छा, तर हे दोन प्रकारच्या प्रजातीचा तांदूळ जी आहे हो हो पेरला गेलेला हो आहे हो आता. हो.
इथनं जायचं मन होय ना. इथली माणसं एवढी भारीत ना, जाऊच वाटत नाही. आता हे कुत्र्यावर माझा मित्र बनलाय. मग इथले बघत होता, इथं होता का काय माहिती कुठलं होता. दुपारची 1 वाजली, मला लागली भूक. ठीक आहे, मी कोणाला तरी विचारून बघतो मला कोणी इथं जेवण देईल का, कारण की इथं हॉटेल वगैरे इथं काहीच नाही तसं. ठीक आहे, तर चला विचारू कोणाला तरी कोण जेवण देत आहे का इथं. वरती जाऊ थोडं, चला बघू विचारून. संध्याकाळ होईल पोचायला संध्याकाळ. तुम्हाला चिकन उडाला सगळा. निघू द्या हो, चिखलचं काय, चिखल लागू द्या किती पण, माणूस चांगला पाहिजे. चिखल 1000 चिखल आपण किती काढू. नांगर चालवलं तुमचा मी, मजा आली मला. माझ्या घरी 3 एकर शेती आहे, ऊस आहे माझा, 3 एकर ऊस आहे. हां, आता सहज मामाला मी बोललो इथं की मामा देता का आम्हाला जेवायला थोडं, तर मामा म्हणले हो या ना जेवायला. चला बघूया आता. आलो. अच्छा, तर आत ना असं घर आहे. दादा काय चाललंय, जेवण करताय? तांदळाची भाकर आहे का? अच्छा, हे काय आहे? अच्छा, मिरची बेसनात तळली आहे का? अच्छा. हां. अच्छा, अरे वा, खूप मस्त. अच्छा, तुम्ही होता खाली आता? नुसतं सहज म्हणलं मामा मला भूक लागली आहे का जेवायला काय. मामा म्हणलं या ना जेवायला. जेवतोय आता. जेवण झालं आजी? जेवण झालं? कशी आहे तब्येत, बरी आहे का? आम्ही आता म्हातारी माणसं, काय तब्येत बघा. ह्या तुमच्या कोण? माझे आई वडील ते. काय बोलताय, तुमचं वय किती? मला 63. 63? त्यांचं ते 85-87 मध्ये 90 करत झाले. ते 90 क्रॉस झाले. जेवण झालं का मग काका? बरं वाटतंय? सायकली फिरतो मी. हाय, 1 मिनिट. चला जाऊ. धन्यवाद, खूप भारी झालं जेवण. चला मग आता गणपतीमध्ये तुम्ही गावातला गणपती इथे बसवता का मंदिरात? नाही मंदिरात आमच्या घरी गणपती. घरी मग ज्या वेळेस ते भजन हे असतं घरात, मग ते घरोघरी. आता 9 गणपती आहेत, ते गावामध्ये आहेत. अच्छा, ते आमच्या प्रत्येकाच्या घरात. मग ते 9 गणपती आहेत ना, 9 जणांच्या घरात आहेत. सगळ्यांना जायचं. हो, आम्ही सगळेच नाश्ता वगैरे ते सगळे गाणे बनवत, सगळे भजन ते कुठला डान्स कुठला करतात, बाला डान्स बाळ डान्स करतात ना ते पोरं पोरं करतात. आता मुंबईला ह्यातली, आता ह्या तुमच्या गावामध्ये मुंबईला भरपूर पोरं गेले असतील का नाही? 95% मुंबईलाच आहेत. बापरे. येते कोण नाही, ते 25% उरले, 25% पण नाही. तर ही मंडळी आपल्या इकडले. कुठले भाऊ गाव? नांदेड. मंदिर बनवायला आला हे कोकण. आता लहान मुलं असतील का नाही इथं गावात? कोणच नाही. कुठे सगळी? मुंबईला. मग तुम्हाला असं वाटतं का नाही बाबा आपल्या गावामध्ये लहान मुलं असावी ती? शाळा आपल्या तिथे बघितलं तुम्ही आला हा वरती. हा, ते ती लांब माहिती. हा, हो. शाळा आता नवीन नाही, आता नवीन झाली. ते आता ही स्वतःहून बांधलेली गावाला. अच्छा, गावाला. पण ही लई जुनी शाळा आहे ना? जुनी शाळा. अच्छा. ती 66 पासून आहे काहीतरी. 72. तर गावात पोरं ही नाही का कोण? कोणच नाही, आम्हीच आता. मग तुम्हाला ह्या गोष्टीचं काय वाटत नाही का? काय येतात मे महिन्याला सगळा गाव भरतो पुरा. हा का? मे महिन्यात गाव भरतो पुरा. मे महिना गणपती. हा, आणि कुठून आले तर आपला शिमगा बोलतात ना, शिमग्याला. हा, ती संकासूर हे असतं ना? हो. काय असं तुमच्या? शंकासूर नाही. अच्छा नाही, हाय आमच्या पालखीला, अच्छा पण नाही मी करत. अच्छा. ते 3 वर्ष करायला लागतो एकालाच. हा, ही कोकणामधली 4थी पर्यंत पहिली शाळा होती आणि पहिली अंगणवाडी होती. ते मामाचा शब्द ऐकून जरा थोडं खूप जास्त माझ्या मनाला वाईट वाटलं यार, की कोकणामधली
जास्तीत जास्त जेवढी मुलं आहेत ना तेवढी सगळी मुंबईला असतात. तर ह्या गाववाल्यांना काय करायचं मला सांगून ते सगळी गावं खाली व्हायला लागली यार. म्हणजे अख्खं कोकण म्हणजे कोकणातली 80-85% जेवढी बी माणसं आहेत ना तेवढी सगळी मुंबईला असतात जॉबला. आणि इकडं सगळ्या गावामध्ये फक्त म्हातारी माणसं वयस्कर म्हणजे त्यांचे आई वडील हे असतात. तर त्यांना बी वाटत असेल की यार नाही यार आपली मुलं आपल्यापाशी पाहिजे. पण काय करतं भाऊ, पैसा कमवण्यासाठी सगळ्यांनाच जायला लागतं तिकडे. पण किती सुंदर गाव आहे, किती भारी आहे. आपण पैशाला कसंच कमवू शकत नाही, हा पैसा आपल्याला कमवतो या. ज्यांना समजलं त्यांना समजलं. मंडळी मला असं वाटायला लागलं की पाऊस आता येणार आहे थोड्या वेळामध्ये खूप जास्त. अरे मी नुसतं म्हणलं होतं येणार आहे, खरंच आला. आपली महानंदी, ठीक आहे. हिचं नाव महानंदी आहे. ज्यांना माहीत नाही ना त्यांना सांगतो, हिचं नाव महानंदी आहे आपल्या सायकलचं. हेल्मेट. अरे पाऊस गेला. हे काय मजा लावली पावसानं माझ्या संग. आता डॅट असं कोणासंग घडतं मला कमेंट करून सांगा. रेनकोट घालताना पाऊस जातो. तर मंडळी आता आपण ह्या गावामध्ये भाताची शेती तर बघितली. आता आपण जाऊया दुसऱ्या फुल्या गावामध्ये. चला. की तुम्ही ज्यावेळेस हॉटेल नसतं काय नसतं त्यावेळेस तुम्ही कसं जेवण करता, कसं मॅनेजमेंट करता. तर तुम्ही बघितलं लाईव्ह एक्झाम्पल की मी तिथं मागून घेतलं. तर असंच असतंय, पण खूप प्रेमानं मागून घेतो. म्हणजे असं एकदम प्रेमानं मागायला लागतं एकदम भाऊ. वॉटरफॉल आहे खारी ह्या गावामध्ये. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय, बघू जमतोय का बघायला ती. तर मंडळी मी तुम्हाला आता इतक्यात खारीमधला वॉटरफॉल दाखवला. आता हे थोडं पुढे गेलो ना अजून एक खूप जास्त मोठा असा वॉटरफॉल आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. आणि खूप जास्त सुंदर गाव आहे. असं वाटतं ना स्वप्नातलं गाव आहे असं वाटतं. ह्याला बघितलं स्वप्नातलं गाव असं वाटतं. नारळाची शेती ही एकदम गार वातावरण. फक्त एकच गोष्ट की नेटवर्क नसल्यामुळं मी निघालो नाही तर मी आधी तर टेंट लावला असता राव. तर मंडळींनो आज तुम्हाला काहीतरी एकदम स्पेशल आणि एकदम खास दाखवणार आहे मी. तर आतापर्यंत मी तुम्हाला दाखवली भावंडो भाताची शेती. आज मी तुम्हाला एकदम खतरनाक असा वॉटरफॉल दाखवणार आहे. दाखवणारच नव्हतं तर या खाली जाऊन एकदम तुम्हाला असं वाटलं पाहिजे की यार तुम्ही स्वतः त्या वॉटरफॉल खाली उभा आहात. तर चला जाऊया आणि खूप मजा करूया. चला. तर मंडळी आज आपण ह्या मुलांसंग ह्या पाठीमागच्या खारी ह्या गावामधला आज आपण वॉटरफॉल बघणार आहे. आणि बघणारच नव्हे तर ह्याच्या खाली जाऊन एकदम तुम्हाला मी ह्याचा ऐसाच करून देणार नाही. ऐसाच. चला ऐसाच करायला. चला. भाऊ चप्पल कधी पण निसटून जाऊ शकते ह्यातमधून. चप्पल फक्त सांभाळून थोडी. तीवरा ना 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 नन्नी ना नन्नी ना ना ना. त्याला बघून मला भावांना गाणं आठवलं. कुठलं माहिती का? तीवरा नन्नी नन्नी ना ना. अरे काय भारी वाटतंय. चला मंडळी मी आज आलो एका खतरनाक अशा वॉटरफॉलला तुम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी. आणि माझ्यासोबत आहेत खारी गावामधली ही कोकणामधली मुले. तर चला मजा करूया. पाठीमागे. अरे एक टाकायचं. अरे चला रे आता मजा करूया. चला आता माईक काढून ठेवतोय थोड्या वेळ.
खतरनाक वॉटरफॉलला बघायचं का तुम्हाला कुठं आहे बघा. मी सध्याला वॉटरफॉलच्या आतमध्ये आहे आतमध्ये. मध्ये तर टेंट लावायचा. त्या खारी गाव आहे ना, खारी ह्या गावामध्ये आहे असा टेंट लावायचा ह्यातमध्ये. काय बाबा नाही आ देवाचं देवस्थान. तर लोक इथं बसतात का दुपारच्याला? असं बसतात ना लोक. हां मग ठीक आहे, मग ह्यातमध्ये आपण टेंट लावू आणि आज रात्री इथं जाऊ. ती वर एक जोडी आहे बघा, ती मला सारखीच बघते मग धन. मला काय समजा नाही काय झालं. कोण आहे ती तुझे? अच्छा तुझे नादातले. ते आल्या बंधू पादरनं बघतात बघा. ते मला काय भानगडे, त्यांना वाटतंय कोणतरी एखादा अतिरेकी माणूस आलाय. ठीक आहे चला, हे आहेत आपण टेंट लावू आज मुक्काम मस्त मध्ये. बघ उचल वर. हां आहेत म्हणा. मंडळी आपला टेंट लावून एकदम मस्त मध्ये रेडी झालेला आहे. आणि हे बघा गावातली आपली लेकरं, इकडे कोकरं, बोकरं. हा बोकरं. चला आता ना मंडळी आपण आता आपल्या सायकलीला सगळं सामान ह्यातमध्ये टाकूया आणि मस्त मध्ये काम करूया. चहा आणला दादाने आम्हाला, चहा आणला. ही वरची प्लेट घे. हां अरे वा मस्त. अच्छा कप आणलाय, ह्यात पितो ना मस्त वाटेल. मला तर असं मध्ये त्याला एकदम मस्त वाटतं. तो देव माणूस निघला रे, राम म्हणून निघला. मला ते आठवला डायलॉग. कोणाचा आहे रे ते? हाय का पिक्चर मधला डायलॉग. चहा आणि बिस्किट एन्जॉय करूया. आता मी ब्लॉग एडिटिंग करत होतो तितक्यात पोरं आली मस्त मध्ये चहा बिस्किट घेऊन खाऊया. तर मंडळी आताच टायमिंग झालेला आहे लगभग 4:30 आणि यांना इथं काही नेटवर्क नाही ह्या गावांमध्ये. ठीक आहे, तर हे दादा मला एका नेटवर्काच्या ठिकाणी घेऊन निघाल्यात, ज्या जिथं मला थोडी अपडेट बघायची इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती काय हालचाल झाली नेमकी, कुठल्याला किती यूज गेले हे बघायला लागतं रे. तर त्यामुळे आता मी निघालेलो आहे आणि आपला टेंट ना ह्या ठिकाणी आहे. तर आपले काय भाऊ लोक आहेत ते हे आहेत आपल्या टेंटला थोडेफार राखणदार थांबलेत आणि आता आपण निघालेलो आहे ह्यांच्या गाडीवरती आणि आपली मस्त इथं उभा करून निघालेलो आहे सायकल. तर लेट्स गो, चलो.
तर मंडळी आयुष्यामध्ये खूप जास्त मेहनत लागते करायला, तुम्हाला सांगू का मी. नेटवर्कासाठी मी इकडं पाठीमागचा व्हिडिओ लेट आला होता, कारण की काय सांगू तुम्हाला, इकडे नेटवर्क नाही आहे. ठीक आहे, तर अजून उद्याच्याला मला पुढे 18 किलोमीटर नेटवर्क नाही आहे. तर मी आत्ताशी आहे तर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायला तो शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला, त्यामध्ये मी कमिशन टॅग केलं, कमिशन टॅग नाही म्हणत, प्रॉडक्ट टॅग केलं, कमिशन टॅग केलं. थोडंफार असतं ना, थोडंफार ते लागतं करायला. ठीक आहे ना. तर तुम्हाला सर्वांचं प्रेम आशीर्वाद असंच राहून द्या. चला आता आपण निघूया आता महागारी सायकल इकडं आणि जाऊन व्हिडिओ एडिटिंग करूया हा वाला. ठीक आहे. तर मला ना नेटवर्क नसल्यामुळे मला जरा थोडं नॉर्मल करमण असं झालं आहे मला. आणि अख्ख्या ह्या गावामध्ये तुमच्या अख्ख्या ह्या गावात वाजता किती येते तुमच्या? 56 ना, घरात 56 आहेत. किती वाजता येते गावात? 56. आणि गावामध्ये पोरं किती आहेत? पोरं 3 झालं. आमच्या लेवलची 3 आमच्या लेवलची आणि 62 बारकी आहे. फक्त 3-4 तुम्ही मोठे किती आहेत? मोठे आम्ही 4 जण. 4 जणच फक्त. करमतं का तुम्हाला? काय नाही काय करत. सवय झाली ती काय करमत. स्टार्टिंगला सगळी कोण नसले का गाव खाली असला का पूर्ण करमत नाही. आणि गणपतीमध्ये कसं असतंय मग? माहोल असतो वरलेला. मजा असते ना. आणि नंतर गणपतीनं नंतर मुंबईवरून लोक नंतर महागारी गेल्या मग परत करमत नाही ना. नंतर 2-3 दिवस नाही, नंतर सवय झाली ते रेग्युलर जातो. कोकणाची अवस्था सध्या काशी आहे का नाही, गावारी कमी पडले ते, या पूर्णपणे गावारी कमी पडलेले आहेत. आणि ती गोष्ट ना मला लई बेकार वाटते की मुंबई म्हणजे जेवढी पण कोकणातले लोक आहेत का नाही, जेवढी पण अक्षरशः ह्या गावामध्ये एवढी जास्त लोक आहेत का नाही. किती घरं म्हणलं? 65 घरं ना? 56 घरं आहेत ह्या गावामध्ये. आणि ह्या गावामध्ये फक्त आणि फक्त 3 पोर आहेत, चौघ पोर आहेत, फक्त 4 जण पोर आहेत, विचार करा. आणि गणपतीच्या वेळेस पूर्ण गाव गच्च भरतं, मुंबईमधली जेवढी पण आहेत ना तेवढी सगळी इकडे येतात. तर माणसाला एवढा पैसा महत्त्वाचा आहे का नाही भावना, सांगतो मला. पैसा एवढा महत्त्वाचा आहे की लोक आपली गावं सोडून मुंबईला शिफ्ट झाली. मी म्हणत नाही पैसा महत्त्वाचा आहे, पण तुम्ही स्वतःकडे पण बघा की बाबा आपण काहीतरी मिस करतोय, काही ना काही गोष्ट आपण सोडतोय, आपण चांगलं जीवन सोडतोय, आपण समजलं ना. मला तर लय वाईट वाटतं ह्या गोष्टी. ठीक आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे किती, जर एका गावामध्ये जर फक्त 4 आणि 5 जर पोरं असतील. आता मी गेलो साखरे गावामध्ये मगाशी भाताची लागवड बघितली ना, त्या गावात एक पण पोरगा नाही त्या गावात. आणि तो जो जेवण करताना पोरगा होता ते पण ठाण्याला असतोय कामाला, तो पण आलता कालच. तर मंडळी आज रात्रीचं जे जेवण आहे ना आपलं, ही खारी ह्या गावामध्ये होत आहे. ह्या गावातल्या मुलांनाच मला जेवण दिले आणून. तर बघूया काय हा जेवणामध्ये, बघितलेलं नाही अजून. तर एक डबा आलेला आहे, नंतर हा एक डबा आहे पापड. कोकणामध्ये एक गोष्ट आहे बरं का, कोकणामध्ये मला घरामध्ये तुमच्याकडे पापड जास्त असतं का? म्हणजे कोणी पाहुणे रावला लागले म्हणजे त्यांना पापड द्यायचं. मी भरपूर बघितलं इकडं कोकणामध्ये जास्त करून पापड खूप जास्त देतात ते. ठीक आहे. तर चपाती पण दिलेली आहे. मी थोडं जेवण होतो आणि थोडं तांदळे बरं झालं, कारण की मी जरा थोडं डायटिंगवर आहे आज नाही, चालूच आहे डाएट माझी. आणि हे पापड. ठीक आहे. चला या जेवायला मंडळी, एकदम मस्त मध्ये जेवण करू जरा थोडं का. वा, लोणचं पण आहे. मस्त यार बा. तू जेवला? नाही जेवायचं आहे. का बा? आता जातो. काय तरी गडबड वाटायला लागली जरा थोडी.
बापरे. हो 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 हो. पाऊस तर अति भयंकर पाऊस आलाय बघा. पाऊस तर लय आलाय. बापरे, फुल रान भिजलं. सायकल शेट. माझे कपडे अंडर पॅन्ट होत आहे. बापरे, आयशी पट टेंट. शेट 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 शेट. टेंटला फक्त काय होणे भाऊ, टेंटला काय होणे. त्याला भयंकर परिस्थिती माझ्या आज वेळ यांनी मला असं वाटायला लागलंय की बघा रान गच्च भरलंय पाण्यानं. बघा इथे सायकल आहे माझी पूर्णपणे अशी उभा. सायकली खालून बघा पूर्ण पाणी वाहत आहे आणि हे पूर्ण रान पाण्यानं भरलेलं आहे. तिथे शर्ट वाळतोय. टेंटची अवस्था एकदम भयंकर आहे बघा. तर मंडळी, हा व्हिडिओ मी इथं थांबवतो. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, कारण की परिस्थिती खूप जास्त बिकट आहे. त्यामुळे मला माहीत नाही पुढं काय होणार नाही. ती पुढल्या ब्लॉगमध्ये समजा काही गोष्टी क्लिअर करता येतील. ओके. हर हर महादेव. सबस्क्राईब करा जर नवीन असेल चॅनलवर तर.